बरं मी काय होतो आपल्याकडे खायला कमी काय तुम्हाला 2 पैसे कमवून घेणार आहे पैसे येत आहे तुम्ही काय एडवणी करताय बाबा खायला कमी पैशांचं नाही. काही नाही बाबा पण आपली शान आहे ती नाही शहाणे म्हणून बैल इकला म्हणजे जमीन इकल्या गत आहे ती आपल्याला बैल ठेवायचा आहे, आपला छंद आहे तो. नाही बैल ठेवायचं छंद पाटील आहे आपण पाटलांना काय शोभत नाही तो म्हणणं खरंय पाटील हाय पण मग आता त्याला खायला आहे का तेवढं जाऊ दे बाबा खाल नसतं तर काय आज ना उद्या पाऊस होईल अरे आदत पैसे येते त्याचे या पैसे नाही. करून ज्या पर्यंत बैल इकला म्हणजे ते जमीन इकल्या गत आहे बैल नाही कायचं बाबा तू नाही चूक याव तसं तुला बोट लावला असं मी ना बोट नाही लावला मला लेकराचा जीव येतो धक 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 दग दग करतो हा आणि- अजिबात बैल नाही ऐकू देत मी मी गिरायक बोलावले आज हा गिरायक बोलावले हो गिराक बिराक काय बोलू नका का बैल नाही द्यायचा याला वायता का आणला बोल हिंदी पार बैल जर इकला ना खाता पिता हा. तुम्ही हा आणि एक पेंड आणून टाकायला काय हे जातं तुमचं हा हात काय असे लाफ लाफ करतात का तुमचे कसं गिळायला लागतं तुम्हाला एक पेंड आणली तर बैलायला तर ते नाही त्या तिचे पैसे कमवू राहिले अरे पण आज पैसे नाही उद्या पैसे नाही ना अरे उतर बाबा पैशांचा काय करतो पैसे आज ना उद्या निघून जातील हा, पण ते आपण पाटील आहे आपली शान नाही ती बैल ऐकतील आणि हाटेलीत जाऊन मग गप्पा सारखी भोकाची कुत्रीवाणी भुकणं दिसतं हा माणूस बोलत तिने घातच कुत्रीवाणी तोंडामध्ये बैल नाही खायचे हा. मला लेकराचा जीव आणि येतो बैल इकला तर मी घरी येणार नाही काय तुला जटे घालायचे घाल नको रे बाबा असं काय करू नको हे माणसाचं कोण ऐकतं जाय 2 दिवस राग रागी हा मा पोरग गेला तर गेला कुठं तुला काय घरात पुंजू मी अरे जाय ना येईन 2 दिवसांना घरी ना ना पैसे आजच होतील बैलाचे तू मग तो तेच खरे मग यांना त्या काय बाईचं काय ऐकतो यांना ऐकली का ए बा बैल इकला तर मी घरी येऊ शकत नाही मी मा काही ना काही करून घेईन मा पोराचं काय हे करू आज आणि उद्या अरे घ्यायचं. जाईन राग राग आपल्याला. राग राग जाय कुठे नोकरी लागन या बाईला पाहिजे त्याने नोकरी सुद्धा सोडून दिली घरी बस ए बाबा काय नोकरी करायची गरज नाही आपल्याला लय पडले आपल्याकडे ऐ दादा मी तो पार अरे आम बैल मला बा पैसा मा पैसे राहिले त्या बाबा का काय करते त्या कधी बैलाला घेतलेले याच्याकडून पैसे तुम्ही ए बाबा याचे पैसे नाही, तू याला नाही, घेऊन या जा. पैसे गेले बाबाला मागून. बैलावरच्या माणसाला घेऊन जाय भाऊ हा, जा तू घरी याला घेऊन नाही, जा नाही, नाही, मा पैसे टाक पहिले त्या बैल ओपून टाक लगेच वाटलंस ते हात पाय दाबा लाव नाही नाही घे परत फेड करून पैसे दे रे, पैसे देऊन टाक पाहिले येते गिरायक येते ये सर येतो 20,000 आणि तुला देऊन टाकतो मा जीव बी गेलास मी बैल देत नाही मा सोन्यासारख्या लेकराचा जीव येतो ते गेले तरी चालन पण मला मा पैसे दे मा पोर ऍडमिट अरे देतो ना बाबा तुला हात बोलतो ना देतो ना मी बैल ओपू देणार नाही चांगलं सांगू राहिले ऐ दादा होय तो होय चालता होय त्याचे होय जा पैसे घरी पैसे दे पैसे 2 महिन्याचे पैसे मी बैल इकून येणार नाही हो आम्हाला ते फोन केला तुम्ही रात्री या म्हणे बैल पाहायला आम्ही बैल पाहायला आलो गाडी करून तेव्हा इथं लय चाललं फोन फिरवले हा. फोन केले हिनं रात्री ना व्हॉट्सअपला फोटो पाहिला ती रात्रभर मला झोप येऊन जाईना ती म्हणे आपल्या पोराला आहे ना त्याला घेऊ बरोबर ते पोरग आणलं आणि दोघं मग ते मागच लागले सकाळपासून गाडी गेली नीट आलो हा काय बैल हा ना याच्याकडून बी पैसे घेतले हे दोघं जण तिघ जण यायला बोलवलं हे 2 बैल कोणाला लिखणार आहे तुम्ही अरे एकाच बैल तोड आम्ही बैल घ्यायला आलो आम्ही का हा. पैसे नाही आम्ही बैल घ्यायला आलो बरं तुम्ही तोंड खेळ सांगितली ती किंमत द्यायला तयार आहे मी ऐक ऐक तोड सुद्धा मध्ये द्यायला तयार हा. आहे तू 2 लाख मध्ये तर द्यायला तयार आहे ती आणि आम्हाला 5 लाख सुद्धा नको 2 लाख काय 5 लाख रुपये दिला तरी आम्ही देणार नाही बैल याच्यामुळे आपलं घर मागं पडत चाललं याच्यामुळे आपलं घर माग आलं मग बाकीचं काय नाही माहित मग सोन्यासारख्या लेकराला काय जर सांगत नाही एकाला बी सोडणार नाही यायला त्याचं काय समज आहे आमचा काय संबंध आम्ही 50 किलोमीटर वरून आलो 2 महिन्यापूर्वी बाबा तो आमचा काय संबंध आला हा याचा? भाऊ तुमच्याकडून पैसे घेतले ना हा. 2 महिने यायच्या घरी काम करायचं हात पाय हा, दाबून चला. द्या बरं, मी आणि काय म्हणतो? तुम्ही काय करसाल ऐका ना आम्हाला बैल लागत आहे दाखवा बैल तुम्ही काय आम्ही तोंड मागितली किंमत देणार तोंड मागितली ती. आहे मला आहे ना पोराच्या आणि बायकोच्या हट्टासाठी घ्यायचाच येतो आम्ही 50 किलोमीटर वरून आलो कळतं का बैल दाखवा ना आम्हाला चला ना. हा नाही बैल जवळ नका जाऊ लांबून दाखवा हा चला, बघ, तो बैल आहे, बा, दिसला का? तुम्ही बैल हा, पहा, पण पाहिला बैल पाहू दे आम्हाला. अहो त्याचा व्हिडिओ पाहिला मी नाही जाऊ द्या पाहिला ते काय चांगलं आहे बरं का हा दादा बैल चांगला हा एकदम जोरात येऊन टाकू व्यवहार करून घे चाललंय. बैल घेऊन टाका म्हणजे माणूस मावले पैसे देऊन टाकू पहिला येऊ बैल हो, बाप तिकडे देऊन टाका का द्या खाटकाला बैल जाणार नाही बाप खाट ए म्हातारे इकडे ना बाई नाही दादा करा हा ठीक नाहीये आम्ही शेतकरी बाबा अहो तुम्हाला नाही मिळत आता दादा मला ना टांग्या लागवते मम्मीला सांगतोय का बाप खाटकाला पण बैल नाही खाटकाला नाही मला ना टांग्या लागवते मला अरे परत माझे तुकडे करते तुकडे टेबल तुकडे करू दे कुत्र्यांना खायला घालू दे पण मी बैलाचे तुकडे कुत्र्यांना नाही खाऊन जाणार मी बैल मी बैल आपल्या बैलाच्या पोर्च मध्ये पुरीन माझ्या जीवाचं काय करून घेईन मी काही कर तिकडे हिरो आहे पाय तुम्ही बोलवले आम्हाला द्यायचं व्यवहार करा पाहुण्यानं व्यवहार करा हे काय टाइमपास एवढ्या लागून आले ते लगेच मोबाईल वर मारून देतो किती लाग
किती पैसे बरं मी लागायचे काय होतं ऐका ना, मी ना तुम्हाला रातचा बैल पोस्ट करीन बस. रातचा हे बा हे काही जाऊ राहिले रातचा बैल पत्करी म्हणून राहिला. याला रातच पोस्ट करू आपण हा. कालचं. बैल गेला का मी घरी येत नसतोय, मी माघारी येणार नाही. बरं पैसे मारून देतो ये पैशावाला द्या काढून. बरं मी काय होतो सर याचा फोन पे मार. हा अरे थांबा थांबा, ते पहिले आपल्यामुळे त्यांच्या घरात नको भांडणं व्हायला. उद्या नाही ते कमी आपल्याला जातं. काय घेणं आपल्याला काय नाही. तुझ्या ऐक, दादा देऊन टाक ना. अरे अरे बैल इकला म्हणजे जमीन इकल्यासारखं आहे ते. अरे पाटील आहे, आम्हाला बैल इकला म्हणजे जमीन इकल्यासारखं झालं. आम्हाला लोक काय म्हणतील? अरे भाऊ हा ओपून त्याचं काय नाही, हा आहे ना भाऊ उद्या जमिनीवर लोन काढी आम्ही मग जमिनी द्यायच्या का? त्याचं 8 बैल येते ना 8 बैल. काय 8 बैल नाही लागते आम्हाला, आम्हाला आमचं त्याच्या लागत होती. अरे काय पोरग आहे बाई, नाही नाही मी बैल नाही ऐकून जाणार. एवढं जिद्दी पोरग मी अजून कुठं पाहिलं नाही दुनियामध्ये. बाई मा लेकरांना लहानचं मोठे केले, पोटाला खात नाही पण एवढं असताना वासरू आणलं होतं. हे ऐकायला येईल मी, तुम्हाला पैसे टाक बुवा, 2 महिने झाले. देऊन टाकू का त्यांना पैसे. विसर मारा विसर. हा मी सर महाराज पण बैल मी सोडून देणार नाही. नाही नाही नका, त्यांच्या घरात भांडणं चालू आहे, आपल्याला बैल लागत नाही. मी सर याचा मारा यालाच घेऊन जा. अहो ऐका, हे झोपले का रात्री ना तो गोरा ए, तो डोक्यात फरक पडली का? काय ए, त्यांचं बाई, जीव आहे त्यांच्यामध्ये. झोपायला झोपायला मी बैला पैसे झोपतोय, घरात नाही झोपत. काय सावळ देतो, घरात इसी असं तर नको इसी बोलू. झोपत नाही, मी गोट्यात नाही, झोपतोय. दादा. थंडी थांबा हो, थांबा काकू नाही, नका. झोपेची गोळी ना काय तो डोक्यात फरक पडला का? काय आट्टा बिट्टा सरकला का? काय त्यांच्या घरामध्ये पहिल्यावरून भांडणं चालू आहे. त्याने माहिलं का नाही म्हणतात तू ते 1000 रुपये नाही, देतो पण मला ते नाही. घे. हो एक काम करा, नाही नाही आपल्याला बैल नाही, आपण दुसरा बघू नको. त्यांच्या तुमचा बैल तुम्हाला तर राहू दे, आम्हाला नाही लागत. चला नका, आपल्याला नको. अरे तो पैशावाला दम काढायचा नाही. नाही नाही त्यांचे ते काय करू ते? मिटवा, ए बाबा, ए बाबा, तुमचं आता काय ते तू मिटून पैसे घे. गेले ना, तू याला घेऊन जाय. चला 2 महिन्यासाठी चला आमच्या इथे. तू अगर तिकडे चाला ना ठुई. चला आपल्याला नाही लागत. नको आमच्याला परत. या बाय मला बरं लेटीचं मला काम काय करतंय बघ, मी बसून खातोय. शियानाच उचल फक्त गोट्यातला अरे चाल. वागता येत नाही चंडळ. काय करणार मग, पैसे टाका घेऊन जा, आमचे. कोंबड्यांची अंडे बिंडे चेक करी ना. तिकडे चाल कोंबड्यांची अंडे बिंडे चेक करायला लागला. चला आपल्याला नाही लागत त्यांचं. शियान टाक फक्त चाल. सामने एकदाच चला. त्यांना विचार एकदा, आणि असं याला वैतागलो, याला घेऊन जा. विचार एकदा काय 2 लाखाचा गिरायक जाईल तिथं, यांना विचार मा पैसे देऊन टाकत जायचं अरे होतं. बाबा, हा आज बैलाला गेला घेऊन आला, उद्या बांगल्याला घेऊन येईन, परत काय दिवशी करायचं? जमिनीला घेऊन येईन. आम्ही तेच करायचं का? दादा तुम्ही एकच काम करा, घेऊन जा. हा. आमच्या घरात किती हा, घेऊन जा कोंबड्यांचे अंडे बिंडे चांगला चेक करतो, घेऊन जा. चला 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 शियान बिन बारा चला. पाय बघा. नको मागं पाऊस आहे, तो चिव सुद्धा येणार नाही आपण. जाय. काय नाही संपला विषय चला. अरे बोला 2 चला. महिने- ए, बोला चला, अरे 2 मागे महिन्यासाठी वय. झालाय. अरे 2 महिन्यासाठी चला आता. पाटलाचा कचरा गेला कचरा तो. अरे पाटलाचा कचरा केला, पाटील लागला काही वागायला, पाटील लागला लोक पैसे घ्यायला. ते बैल इकला असता तर तुमची मान खाली गेली असती. ए बाबा हे पळून आला गोठ्यातून मावाल्या. ये का गो बाजून टाकून तो वाट्यात पळून आले. अरे जाऊ दे बाबा, टाक वपून येणार लय लोकांच्या उदाऱ्या तू वाड्या येऊन पाय ना. अरे घेऊन जाय ना तो, उदारे केलाय तुम्ही. हा. नाही उधारी कोणत्या नाही बघ ती ठेकीची उधारी. ते ठकीची कोण देणार? ते नको सांगू ते अवदासाला. ते लोकांचं मरू दे, मा पाय बायला तू तिथं नेऊन सुकट पळून आलाय. सांग ना काय तरी. हे बाई भाऊ थांबा, मी तो ताब्यात देईल. असं तू चेक करायचं ते कर. मग आता आम्ही जाऊ का? हा पाहुणे तुम्ही जा, आम्हाला ना पहिली द्यायचा नाही, विकायचा नाही, काही नाही. तुम्ही करारावर मागायचा, ते करार नाही करायचा. हाय ना. मैदान वर्षाचा करार द्या, करा 5 लाख रुपयाला. आम्हाला बैल करारावर सुद्धा नाही द्यायचा. पोरीनं छंद धरला पाटलाचा वाडा. वर काय शेवट आहे पाटील आहे, आम्हाला शेवट बैल गाडीच आहे ना. का आम्ही काय पत्ते किलो आता पाटलंय हो, मी ते आम्ही खेळ म्हणत त्यांना बुडावलं ना सगळं पाटलाचं. त्यांना काय ठुलं येणार? हा बापा जन्माला आमची चौघात यांनी काय ठुलं नाही आम्हाला. अरे पाहुण्या रावलं त्यांना का बोलू. अरे काय तो कुठं बोलायचं तोंड ना, दाखवत तुम्ही आहे? आणली ना, आम्ही आणली का? अरे पाटाला माग तुम्ही आणलं. आता रात्री जेव्हा गेलो तुझ्या मला फुकणीनं मारते पाटाला घरामध्ये. आता काय सांगा सांगायचं. नाही आता मग याला सांगितलं खूप येतो काढी बघू. याचं लय चाललंय उद्या घेऊन येतो सारखं. तिला खूप येत काढून करत बसत का? अरे पण अर्ध का आपण कर्ज घेतलं, नाकी न आले फेडू. हा? हे मॉडेल काय समजतच ते नाही. जाऊ द्या, तुमची कटकट कायमचीच आहे. मला माहिती काय करायचं. 2 महिन्यापासून चक्र आणतो तुमच्या घरी. काय करायचं? पळून आले तर आता हातपाय बांधून टाक भाऊ. ए, दिदेरी ते. अरे मग काय कामाचं नाही पैशाचं. आम्ही येऊ का मग? हातपाय बांधून झोका दे. येऊ का? हा या मग काय फोन करतो तुम्हाला. कधी? करतो 8 दिवसात. ते फोन जमा करून घे रे, फोन काय जमा यायचं? करा. पहिले तो फोन दे, फोन काय ठेवू नको ते घरी, ते काढून दे. तुम्हाला हे काय बरं आहे वाटतं? असंच वाऱ्यावर. पोराला थोडं समजून सांगा आणि जा घेऊन. हा ना. हे भाऊ आम्ही लागलं तर लाख अहो रुपये आम्हाला द्यायला बैल नाही देतो. कायचा नाना. बैल इकला म्हणजे आमची शान गेल्यासारखं आहे. असं जास्त 2 ए बाई 2 लाख रुपये आणून त्यापेक्षा बाजारात जाऊन घे ना मग तू. हा. मामत घे होता ना. मामत होता बैल वापावून दोन्ही गेले गाव. आणि येले घेऊन काय करतो? 500 रुपये म्हैस सही. हम्म.
अरे काय करतो अरे पाटील आहे आपण मग ते नाही करायचं का आपल्याला? तू आला आता एक मशीन. काम करते बर्फात भिजू घालता बाबा डोकं ठिकाणावर येईल. अरे हा खूप यातून काढ. अरे मळ्यातून 2 किलोमीटर पळून आला यो मळ्यातून. येतो आम्ही मग. या या हा, चालेल. तुम्ही आता एखाद्या काय वासराच्या- सांगायचं ध्यान नाही, मी सांगत होते, तुला चालतं चालतं याला बांधून नाही. शेण भरायला लावलं यो टोकरी फेकून आणली बाबा ऐकूला याला. लाज आहे का याला? तिला डोक्यात बळबळ करतो. पाव 50 रुपये दे. बाया पाहिले वळवळ करतोय नुसता. 50 रुपये दे नाही तो आम्हाला चढून जाऊ. आणि आमोलच्या घरी काय काढलं? आम्हाला बुधवार चढून जाऊ 50 दे ना. दारू प्यायला का आला? त्या अमोलला बी बांधा आणि याला बी बांधा. ते सरपंचाची बी पाहिजे मी कशी दारू बंद करत नाही. तुमच्यामुळं मला असं झालं का घर सोडून जावं का काय करावं? अरे तो पाय आम्हाला गाव सोडायची पाळी आली. आई आली. तो पाय आम्ही गाव सोडून तिकडे खाली कॉप्या सोडून करून बी जात नाही खाली आपल्याला. कॉप्या करून राहू का? या बाय मी जर गेलो ना मी काय करीन बघा. अरे जाय तू बाबा तुला दर अरे तुमचं मिठो बाबा मा मिठो पहिले ते राहू दे बा नंतर तू चाल. अबे तुम्हाला जोडदार येईल ना मी अरे करून 2 महिन्यापासून पैशाला काय करतो जुडीदार? गेले वळ कडे सुटले ना मी आगळे करून दाखीन यांना. काय करणार तुम्ही याला तरी याला गेलं नाही चाल उठ. तू कर काय तरी आगळे वेगळे आम्ही सुखी होऊ. हा तो दावा चांगला. याला उलट चांगलं होईल. आणि तो दाव्याला कुठला जांभळत होतो. दुसरी बायको करून आणतो यांचे रिशो कर काहीतरी ते 5000 दे तिच्या मला घेऊ. पाटील माते तू काही करू होय. आम्हाला बी पाटलाची बायको म्हणतात. मी जेव्हा येईन ना आम्ही पाटलाचा लेक आहे. जेव्हा येईन तेव्हा तो ते डोळे बायकोचं राहू दे पहिले ते शेण भर चाल. ते राहू दे ते बायको बिको चाल. तेवढं शेण भरून जाय तुला कुठं जायचं सांग. काय करायचं बाई? हे सारखं दुखणे गेले घेऊन याला जाऊन का? तुला बाप आहे म्हणून तुला आहे. तू म्हणजे म्हणून त्याच्या वर नोटा खायचा की नको व्याज म्हणून त्याची. तुला जे करायचं ते कर भाऊ. मी तर वैतागून गेले त्या माणसाच्या पायी. काय वैतागून गेली मग हे असं काय डोक्याला कटकट आहे. लोक माहिती पाटील पाटील आणि हे पाटलांच्या घरी असं सोबत आहे का? जाऊ दे, तू नको जीवाला घोरले. नाही तेव्हा बैल इकला तर मी घरी येणार नाही. अरे मी ऐकू देत नाही हा. त्याला ऐकल पण बैल नाही ऐकू देत नाही. चल चल जेवण करून ठेव पहिले. अरे बाप्या बुजायला मला बुंबेला कुठे बुजायला हा बोंबील तुला बॉम्बलाचे डोके खा ना घाल. त्याला बॉम्बलाचे डोके दे खा ना. बुंबेल बुजायला. अरे याला काय बॉम्बला बिंबला नको आणू. अरे पाटला हा पाटला छान आहे. इकडं कुताडे मेला ते आणि खाला. आणि ह्या माणसाला ना चटणीचा हा. गोळा देते खायला. चटणीचा गोळा नको देऊ. इकडं कुताडे मेलाय कालते घेऊन याला खाला. काला कुताडा आणते याला. हा चला उद्या बैलाला गिराय घेऊन चाला. होय जमिनीला गिराय घेऊन ये. सगळं येईल आणि वाटीन वस्त्र द्या आमच्या हातात. बसतो आम्ही इकडे पिपळा खाली. तरी अजून मग हे झालंच नाही का? तुझ्यामुळे घर माग आलं घर मामुळं नाही आला मामुळं पुढे गेला. हा कर कसा आहे तू कर कसा तुम्ही अवदसाच्या पलीकडे आहे. चालू लक्ष्मी येत होती 5 लाख 5 लाख हा. त्यामुळे गेले 5 लाख घेऊन काय करत होतं? 5 लाख तुला 5 मिनिटं पुरले नसते 10 रुपयाला. गेला असता 5,000 रुपये घेऊन तिकडं जामखेडला बायानं उडवायला. म्हणजे बैल गेला आणि 5,000 जामखेडला बायानं उडवून. एकदा जायला व्हायचं काम कमी नाही झालं अरे काय तू ते चालले साऱ्या साल कुठे गेला होता? जामखेडला गेला बायांक मला गावातल्या पोरांनी सांगितलं. बाई काही लाज की हा, बायानं पैसे याचं घे इधर ये यांनी रेसा मला हा बाप म्हणून हाणतो. हा तू रेसून काढा. नवऱ्याच्या अंगावर हात नाही टाकायचा अरे हा काय नवरा आहे का? आणि हा बाप सोबत आहे का? अरे वरतोड करून हे मागून राहिले जेवायला. मला बायको शपथ नव्हती अरे वेगा बुलट गल्लीतून जाताना पोरं हसत माग पाहून आणि पाटलाचं पोर शिकून तुला येत नाही. बोलत असा? अरे शेवट पाटलाचं पोर मी बुलट घेऊन चालला लोक मागून हसत आहे. तो बाप जाम खेळला जातोय बायानं पैसे उडवला आणि पोर बुलट घेऊन बाई, ती इज्जत ठेवलीच नाही पण या पोराची बी इज्जत ठेवली नाही मड अटापणी. अरे. त्याला महालक्ष्मी मामामध्ये हे करू. बैलगाडी क्षेत्रात मी एवढं नाव कमावलं याच्या पाय मला नाव राहिलं नाही. मी कावा नव्हतो एकदा तुझ्या जर माझं भांडण झालं ना आम्ही महिनाभर बोलत होतो तेव्हा जायला होतो आणि तेव्हा तू काय गेला आणि तुला आता बैल 5 लाख रुपये देऊन तू येत्या बायानं पैसे उडून आमचं की भाऊ एक काम कर तू सगळं येईल आम्हाला एक वाटीने वाजता दे आणि बसतो आम्ही पिपळा खाली लोकांच्या बाहेर. काय असलं तर आमच्या घरात यायचं नाही पायरी नाही वर नाही चढायची बरं का. अरे तुला लोक सहाला ठुई ना. या म्हणा. मी नावच हा. कपडे तुम्हाला अरे नाव. तुला काय लावतो तुला लोक सहाला सुद्धा ठुई ना. आहे दोन्ही गेले आले ना 500 रुपये मशीन रोजचे 1000 रुपये कमी तुला जाईल केलं तुला ना केलं तो सगळंच केलं भाऊ. बैलावाल्याची सोय लावून द्या. हा ते वय ते लोक घरी येत्या परत लोक घरी आले ना तुला खूप येतो म्हणून टाकेल. किती आम्हाला बी उचलून बैलावर चाल वाढून दे चाल अरे काय जेवण 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 नको आहे, थेडी जेवण जेवण तू. खायला द्यायचंय गरम गरम. गरम गरम दे याला खाला. कालवण घालतो बस यायला काय जेवायला द्यायचं पाट्यावरची चटणी वाटून द्यायची लाल मिरच्याचा भुकटा. अरे हा बैलाला गिराय घेऊन आले याला कळायला पाहिजे का आपला बैल पेडगावला हिंद केसरी चालाय फॉर्च्युनरचा मानकरी आपला बैल का क्या महाराष्ट्रात आपला बैल ये आणि तू बैलाला गिराय घेऊन आला घरी. खाऊ खाऊ बदल झालंय भेजा सडाय फिटलाय ते दिमाग हाय का. म्हणजे मी काय नाही ठरवलं बा तुम्ही अरे काय ठरवला मग इकायचाच नाही बैल तुला मागाच्या धरून तेच सांगतो बैल इकला म्हणजे जमीन इकल्यासारखं आहे
आणि आपण बैल इकडे तर लोक काय म्हणतील वर नाकाला जागा राहील का आपल्याला गल्लीमध्ये काय खायचं कोण देणार आपल्याला वावराला बाई? पाटलाची शाळा नाही शेवट आणि तू म्हणतो का बैल द्यायचा आणि हे घ्यायचा आणि तो कर्ज केले नाही जाऊन तुझ्या मनासारखं जाता बैल वापायचं नाही पाटलाचा बैल गाडा झाला पाहिजे पाटलाचा बैल गाडा हा मग आता याला तू परत आणणार आहे ना असे काय दुखणे घरी नाही नाही आणि याला एकदा चान्स दे सुधारायला आणि त्या पोराचे किती पैसे घेईल तू किती पैसे घेईल 20 मम्मी 20,000 रुपये देऊन टाक त्याची आता ही पोत गाण हा ही पोट ठुई गाण लागले हा ठुई पोत गाण ठुई आणि त्याला लागल त्याला पैसे हा पैसे त्याला ते मी नव्हते घेत मला अडचण आली म्हणून बरं आता तुला एवढा गुन्हा माफ चालला हे डबल पळून आला याला लाज आहे का चाल दोरी घेऊन आणली मला खायला. दोरी घे. हे दोरी घेऊन काय रे